मोनिकाच्या माहितीवरून राजकुमार जबरदस्त प्लॅन बनवतो, पण त्याला लावते सावली ग्रहण. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. व्यंकटेश सावलीला म्हणतो, चल मी पण येतो. सावली म्हणते, व्यंकटेश, तुमचा त्यांनी पहिले पण अपमान केला आणि माझ्यामुळे तुमचा मी पुन्हा नाही अपमान होऊ देऊ शकत. आणि तुम्ही काळजी नका करू, माझा विठुराय आहे माझ्यासोबत. ते आता जायला लागते. व्यंकटेश म्हणतो, सावली काळजी घे. सारंग अबीरला उचलून घेतो. अबीर म्हणतो, माझी उंची जरी कमी असली ना तरी माझ्या वजनाला किती किंमत आहे बघितली ना तुम्ही. तसंच त्या रतनच्या माणसाला उल्लू बनून तुम्हाला इथपर्यंत आणलं असतं. आता उतराव मला खाली आणि या माझ्या पाठीमागं. उतरा उतरा आणि या माझ्या पाठीमागं. सारंग त्याला उतरवतो आणि म्हणतो, चल. तो आता ओरडतो, अटेन्शन. तेवढ्यात रतन म्हणतो, काय रे आब्या? तो म्हणतो, कुणीतरी पाहुणे तुम्हाला भेटायला आले, मी जातो. रतन म्हणतो, ओ कोण पाहुणे म्हणायचे तुम्ही? सारंग म्हणतो, ये ये खाली, दाखवतो. येतो खाली. रतन म्हणतो, अख्ख्या बेळगावमध्ये मला रतन शेठ म्हणतात आणि तू मला डायरेक्ट अरेतुरे करतो. तुझ्या बापाने माझ्याकडून कर्ज बिर्ज घेतलं होतं की काय रे? सारंग म्हणतो, नाही नाही, माझ्या बाबांनी काय तुझ्याकडून कर्ज घेतलं नाही, पण हिशोब चुकता करायला आलो. ये खाली ये. रतन म्हणतो, कुठला हिशोब रे? सारंग म्हणतो, सांगतो, ये खाली. आता सावली पण येत असते. रतन खाली येऊन म्हणतो, कुठला हिशोब रे? सारंग म्हणतो, रतन शेठ. डोक्याला हात लावत म्हणतो, तू काय अडाणी का रे? लग्न झालंय ना तुझं, बायको जिवंत आहे ना, तिला डिवोर्स न देता दुसरं लग्न करायला निघालास तू. कायद्याने गुन्हा आहे माहिती आहे ना? रतन घाबरत म्हणतो, ए कुठलं लग्न आणि कुकू कुकू कोणाचं लग्न रे? हे बघा, हे आधी माझं कुठलंही लग्न बिग्न झालेलं नाही आहे. चल हवा येऊ दे, रस्ता सोड, चल जा. सारंग हसत आणि खांद्यावर मारत म्हणतो, तुला आठवत नाही ना कुठलं लग्न? अनमोल रतन. सगळं आठवेला एका मुलीकडे जाऊन म्हणतो, तुम्ही नवरी मुलगी ना? ती म्हणती, हो. सारंग विचारतो, तुमचे आईबाबा कुठे? ती मुलगी म्हणते, असतात की आप्पा. आप्पा म्हणतात, बोल मुली. सारंग म्हणतो, नमस्कार आप्पा. त्या रतनचं आधीच लग्न झालं हे माहिती का तुम्हाला? तिचे बाबा करतात. आता इकडे मिरवणूक येत असते आणि त्याच्यासोबत सावली. नवरी मुलगी म्हणते, त्यांचं लग्न झालं हे माहीत नाही की हो आम्हाला. रतन म्हणतो, खोटं खोटं बोलतं हा माणूस. ह्या माणसाला मी अजिबात ओळखत नसतो. मी सांगतो, माझे शत्रू, माझ्या शत्रूने ह्याला पाठवलंय. केसातून हात फिरवत म्हणतो, मी कुवारा आहे कुवारा. सारंग हसत म्हणतो, कुवारा? आणि आवाज देतो, वहिनी. रतनची बायको गाडीत बसलेली असते आणि म्हणते, चल ओवी. तिला बघून रतन मनात म्हणतो, अरे देवा, ही इथं कशी पोचली? ओवीने अबीरची धडक होते. अबीर म्हणतो, सॉरी सॉरी. ओवी म्हणते, इट्स ओके. रतनची बायको त्याच्यासमोर जाते आणि म्हणते, ओळखलं की 3 वर्षामध्ये हा चेहरा पण विसरला. रतन बारीक बघतो, चेक करत म्हणतो, नाही ताई, मी तुम्हाला ओळखलं नाही बघा. विसरायला आधी ओळख पळख लागते. हिचा आणि माझा काही संबंध नाही. आता सुशीला पण बरंच काही बोलते आणि म्हणते, हे पेपर सगळ्यांना दाखवत म्हणते, हे आमचे लग्नाचे पेपर आहेत. पण रतन ओढून घेतो आणि फाडून टाकतो. सारंग समजावण्याचा प्रयत्न करतो, पण रतन म्हणतो, अये बघताय काय, मारा याला. आता सगळेच गुंड येतात. अबीर ओवीला म्हणतो, ते गुंड तुझ्या बाबांना मारून टाकतील. ओवी म्हणते, माझ्या बाबांना काहीच नाही होणार, तो सुपर हिरो आहे. अबीर म्हणतो, सुपर हिरो बघूच. आता एक गुंड येतो. सारंग अशी काय लात घालतो की तो जमिनीवर कोसळतो. आता एक एक करत सारंग सगळ्यांनाच मारत असतो. अबीर म्हणतो, खरंच की ग. आता सारंग सगळ्यांनाच मारत असतो. अबीर नाचायला लागतो आणि म्हणतो, सुपर हिरो. आता रतन पुढे येतो. अबीर म्हणतो, हा मारल तुझ्या बाबांना. ओवी म्हणते, नाही नाही, माझा बाबा तर त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. आता सारंग रतनला असं काय मारतो की अबीर हसत म्हणतो, त्याचे डोळे बघ. सारंग त्याला लोळवतो. रतन म्हणतो, सोडा की हो मला. सारंग म्हणतो, तू याचाचा धंदा करतोस ना, मग भरपाई पण तशीच व्हायला हवी. 3 वर्ष तू तिला त्रास दिला, आता ते वाजाची सगळी भरपाई करायची. रतन हात जोडत म्हणतो, सुशीला ताईचे सगळे दागिने ऐवज सगळं देतो, पण मारू नका मला, सोडा की हो. तो आता उठायला लागतो. सारंग म्हणतो, रतन सेठ बसा, तुम्ही नका उठू, दुसऱ्या कोणाला तरी पाठवा. रतन सेठ म्हणतो, सांगतो की हो. तो आता दुसऱ्या लात घालतो आणि म्हणतो, जा दागिन्याने पैसे घेऊन ये. अबीर ओवीला म्हणतो, चल. तो आता सारंगसमोर येतो. टाळ्या वाजवत म्हणतो, वा वा काका, मानला. धडान धूम ढिशूम ढिशूम मारलं तुम्ही. ऐकू येतं ना रतन सेठ? रतन म्हणतो, आता अबीर
मोठ्याने हसायला लागतो. सारंग म्हणतो, हा तर लहान मुलांना पण नाही सोडत. रतन म्हणतो, नाही नाही असंच. याब्या जा की रे घरी. सारंग म्हणतो, जा जा बाळा तू घरी जा, आता सुखरूप आहे. अबीर म्हणतो, नाही नाही मी नसतो जात. माझी आई इथे येत असती हो. मी तिच्यासोबतच जाईल. मी तिच्यासोबतच जात असतो. मी तिची वाट बघतोय. मोनिका आता सारंगला व्हिडिओ कॉल करत असते. तेवढ्यात राजकुमार येतो. मोनिका म्हणत असते, उचल उचल उचल. राजकुमार म्हणतो, एवढं मनापासून कुणाला व्हिडिओ कॉल करतेस? मोनिका म्हणते सारंगला, पण हा मुलगा फोनच उचलत नाही. राजकुमार म्हणतो, तुला काय वाटतं तो तुझा फोन उचलल? आपल्याला जे काय करायचं ते आपलं ठरलंय ना, त्याला कशाला डिस्टर्ब करतेस? जाऊ दे. मोनिका म्हणते, राजकुमार तुला ना राजकारण कधीच कळणार नाही. हे बघ, आपल्याला जर एखाद्या शत्रूला संपवायचं असेल ना, तर तो कुठे, कुणासोबत आहे आणि काय करतो, ही सगळी माहिती ना व्यवस्थित ठेवावी लागते. आणि बेसिक डिटेल्स कळल्याशिवाय मी माझी पुढची चाल कशी चालवणार ना? सारंगचा फोन असतो. तो म्हणतो, बिग बॉय यांच्याकडं लक्ष ठेवा थोडंसं. अबीर मान हलवतो. सारंग म्हणतो, मी फोन घेतो. तो आता व्हिडिओ कॉल घेतो आणि म्हणतो, वहिनी बोला. मोनिका म्हणते, अरे मी तुला कधीपासून फोन ट्राय करते, कुठे आहेस तू? सारंग म्हणतो, बोला ना काय काम होतं? ती नाही म्हणजे काम असं काही नव्हतं, पण तू ओवीला अचानक घरून घेऊन गेलास. घर कसं रिकामं रिकामं वाटतं. राजकुमारसुद्धा म्हणत होते, ओवी नाही तर घर रिकामं वाटतं. आम्ही तिला मिस करत होतो. हे बघ, पण राजकुमार तिला चूप करतो. मोनिका म्हणते, दे ना तिच्याकडे. कुठे आहे ओवी? बोलव बरं तिला. सारंग म्हणतो, हे काय इथेच आहे. ओवी हे बघ, मोनिका काकूचा फोन आहे. ओवी म्हणते, हॅलो काकू. मोनिका म्हणते, अरे आमचं बाळ काय करत होती ओवी? बिलेटेड हॅप्पी बड्डे बेबी. काल तुझा बड्डे झाला आणि आम्ही छान सेलिब्रेशनच नाही करू शकलो, पण आज मी तुझ्यासाठी केक आणला, संध्याकाळीच आणून ठेवला. बरं मला सांग, तू कधी घरी येणार आहे बाबांसोबत? ओवी म्हणते, थँक्यू काकू. बाबा सांगतील कधी येणार आहे ते, आणि सारंगकडे देते. सारंग म्हणतो, वहिनी येतो रात्रीपर्यंत, काम संपलंच आहे आमचं. मोनिका म्हणते, ठीक आहे सारंग, पण सावकाशा काळजी घ्या. सारंग स्माईल करतो आणि फोन बंद करतो. मोनिका राजकुमारला म्हणते, ऐकलंस? तो मान हलवतो. ती म्हणते, रात्रीपर्यंत घरी येतोय तो, म्हणजे आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे. आता ती राजकुमारला खुणवते आणि स्माईल करते. पण तोपर्यंत इकडे सावली पण पोहोचत येते. त्यानंतर मात्र ओवी पळत सुटते आणि नेमकी सावलीच्या घरात जाते. सावली तिला विचारते, कोण आहेस तू? ती म्हणते, माझ्या मागं रतनचे माणसं लागले. सावली म्हणते, तू घरामध्ये जा, तिथं सीडी आहे, सीडीवरून वर जा आणि माळ्यावर लप. सारंग उभा असतो. अबीर म्हणतो, ए सुपर हिरो इकडं काय करतो? सारंग म्हणतो, तू काय करतो इकडं? अबीर म्हणतो, माझं नशीब चांगलं तुम्हाला परत भेटला. गुंड पळत येतो आणि म्हणतो, सावली इथं कुणी आलं का? आता बघूया सारंग आणि सावली एकमेकाला कसे भेटतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.